कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील कळंबणी गेट पर्यायी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात शिरवली, निळवणे, आपेडे आणि कळंबणी बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता। याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट रोजी तहसीलदार खेड यांच्या दालनात ग्रामस्थ आणि रेल्वे प्रशासनाची चर्चा झाली। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत गुरव यांनी रस्ता 2 वेळा खचल्याने मोठमोठे खड्डे पडल्याचा आरोप केला। मे 2026 मध्ये केलेला रस्ता देखील महिनाभरात खराब झाल्याचं त्यांनी सांगितलं। रेल्वे प्रशासनाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत 15 ऑक्टोबर पूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे 15 ऑगस्टचे उपोषण स्थगित करण्यात आले। मात्र मुदतीत दर्जेदार काम न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। कोकण रेल्वेच्या ठोस आंदोलनानंतर शिरोली परिसरातील जनतेचा 15 ऑगस्टचा जो उपोषणाचा कार्य हे होता तो स्थगित करण्यात आला आहे। खेड तालुक्यातील कळंबणी या ठिकाणी रेल्वेचं गेट आहे, तो गेट बंद करून पर्यायी रस्ता रेल्वेने केला होता। पहिल्या वर्षातच तो रस्ता केलेला असताना पावसाळ्यात तो खचला गेला, म्हणून आम्ही 2-3 वर्षानंतर वाट बघितली, रेल्वे रस्ता करते काय, पण रस्त्याला प्रचंड मोठे खड्डे पडल्यावर आम्ही गेल्या 25 ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा दिला। 14 ऑगस्टला माननीय तहसीलदारांच्या कार्यालयात एक मीटिंग घेण्यात आली। त्यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की आम्ही पावसाळा संपल्यावर लगेच रस्ता सुरू करतो, परंतु आम्ही वाट बघितली। पावसाळा सुरू झाल्यावर यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आणि रस्ता इतका निकृष्ट केला की पुढं काम चालू होते, पाठीमागून खडीवर येते। आणि आता तर ह्या रस्त्याची अशी परिस्थिती झाली की परत तो रस्ता खचला गेला आहे। मग आम्ही परत रेल्वे प्रशासनाला ह्या 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला। त्यामुळे रेल्वे प्रशासन खडखडून जावं झालं आणि तहसीलदारांच्या तिथं मीटिंग ठेवली 11 तारखेला। त्यामध्ये असं ठरलं की आम्ही 15 ऑक्टोबरला रस्त्याला सुरुवात करू आणि तो चांगला रस्ता करू। तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या गावाची एक कमिटी स्थापन करा आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा रस्ता तुम्ही करून घ्या। आणि पण आजचे उपोषण तुम्ही कृपया स्थगित करा आणि माननीय तहसीलदारांच्या यांच्या मध्यस्थीला मान देऊन आम्ही तो रस्ता स्थगित केलेला आहे। पण यावेळी त्यांना आम्ही असा इशारा दिला आहे की जर यावेळी तुम्ही तुमचं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही रेल्वे रोकोसारखा आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे।